आता बातमी ती राजकीय विश्वातून। प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याच्या अगोदर दोन्ही राष्ट्रवादी पक्षाबद्दल आता एक महत्त्वाचा गौप्यस्फोट केलाय। दोन्ही राष्ट्रवादी ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी एकत्र येणार होत्या, हे खरं आहे असं तनपुरे यांनी म्हटलंय। स्वतः मी बैठकीमध्ये हजर होतो, जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक झाली होती असं देखील तनपुरेंनी म्हटलंय। अजित पवार बैठकीला एकटेच यायचे असं देखील ते म्हणाले। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बैठकीत शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि आमच्या पक्षातील 8 ते 10 नेते असायचे असं त्यांनी म्हटलंय। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, आपण बघतोय की महत्त्वाच्या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्यात। एनसीपी एकत्र येणार होते आणि या बैठकीसाठी अजितदादा एकटेच यायचे असं देखील त्यांनी म्हटलंय। काय अधिकची माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की प्राजक्त तनपुरे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश आता काही वेळेतच होणार आहे, पण तत्पूर्वी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादीबद्दल एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। खरं तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या आधीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या। त्या बैठकीला स्वतः अजित पवार एकटेच यायचे आणि जवळपास त्या बैठकीला शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि आमच्या पक्षातील 8 ते 10 नेते असायचे असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या ज्या काही बातम्या होत्या त्यांच्यावर त्यांनी पुन्हा एकदा एक धन्यवाद वैदेही, दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।